सो हे गाईज तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग असणार आहे नागदेवी मंदिर. तर चला आपण जाऊया नागदेवी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. चला. सो हे गाईज आता आम्ही निघालो आहे नागदेवी मंदिरात जायला. तर आता आम्ही घेतलेला हार दिसतच नाही हार आणि हे दूध. आता मंदिराकडे पोहोचायला आपल्याला 7-8 मिनिटं लागतील. तर इथं झाड तोडत आहे. काय रे बाबा, झाडांना पण मोडतानी लोक. तर आपण पोचणार आहोत आता. तर आपण ऑलमोस्ट पोहोचणार आहोत नागदेवी मंदिराकडे. तर आपण पोहोचलो नागदेवी मंदिरामध्ये. तर चला दर्शन घेऊया आपण. तर हे आहे आमचं नागदेवी मंदिर. करा तुम्ही. हो जा. तर दर्शन खूप छान झालेलं आहे आमचं. कर मग. तर हे आहे आमच्या नागदेवी मंदिराचा परिसर. तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर आहे परिसर. तर बघू शकता तुम्ही नागदेवी मंदिर. आणि तलावाच्या त्या साईडला एक मंदिर आहे, ते गणपतीचं मंदिर आहे आमच्या. तर आमच्या सोबत एक बेकार सीन झालेला आहे. आम्हाला घ्यायची होती नागाची पिंडी, पण आम्ही सरळ घरी जायला निघालेलो. तर चला आता नागाची पिंडी घेऊया आपण.
मम्मीला बोलून मला ती साडी अगं बाई या तर आम्ही आलेलो आहोत नागाची पिंडी घ्यायला. बघूया इकडे भेटते का. आणि आम्हाला नागाची पिंडी भेटलीच नाही. 2 जाग्यावर 3-4 जाग्यावर शोधला आम्ही, पण आम्हाला भेटली नाही. काय आता चाललो आम्ही घरी. बिना तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि अशा नागनागिनींना पण शुभेच्छा जे दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये विष कालवतात. तर ह्या नागनागिनींना पण हार्दिक शुभेच्छा. तर बाय बाय गाईज, आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चलो नेक्स्ट ब्लॉग में मिलते हैं.